अमरावतीमधून अमरावतीमध्ये खासदार कार्यालयाचं कुलूप तोडणं आता भोवलंय। यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे यांच्यासह 10 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावतीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये आता हा संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर अमरावतीमध्ये खासदार कार्यालयाचं कुलूप तोडण्यात आलेलं होतं, ते आता चांगलंच भोवल्याचं पाहायला मिळतंय। यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे यांच्यासह 10 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावतीमधला भाजपा आणि काँग्रेसमधला संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय। अमरावतीमधला हा प्रकार आहे। खासदार कार्यालयाचं कुलूप तोडण्यात आलेलं होतं आणि हे प्रकरण आता एकंदरीत चांगलंच भोवल्याचं पाहायला मिळतंय। यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे यांच्यासह 10 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपण त्या दरम्यानची दृश्य सुद्धा पाहू शकतो। यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे यांच्यासह 10 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अमरावतीमध्ये भाजपा आणि काँग्रेसमधला जो संघर्ष आहे तो अजूनही पेटल्याचं पाहायला मिळतंय। आपण दृश्य पाहतोय। आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतो। तुम्हाला गुन्हे दाखल करायचे, तुम्ही गुन्हे दाखल जरा रे चला पडाल काय एवढं असं थोडे नसतं भाऊ। तुम्ही एवढं बोलून राहिले तुम्ही आमच्यावर। अरे वा रे वा, ही पद्धत आहे साहेब। पर्यंत सुद्धा राज्यसभेचे खासदार होते। हे ऑफिस तुम्हाला द्यायचं ना, तुमचं कार्यक्रम आहे ज्याला नवीन त्याच्या दिवसाला कशाला करून राहिले। असं नाही दादा, हे बरोबर नाही आहे। हा बिलकुल विषय नाही आहे। माझ्यापुढे विषय कधी आला नाही। कशाला थांबा म्हणून राहिले तुम्ही काय थांबा म्हणून राहिले? ही काय पद्धत आहे खासदारासोबत बोलायची? तुम्ही त्याच्या थांबा म्हणून राहिले, खासदार आहे ना, पण गरीब खासदार झाला म्हणून असं आहे का? एक मिनिट दादा, तुम्ही असताना तुम्हाला भेटलाच पाहिजे ना। आमच्यावर गुन्हे दाखल करा। दरम्यान यावर यशोमती ठाकूर यांनी आणि माजी खासदार नवनीत राणा यांचे पती आणि आमदार यांचे पती रवी राणा यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। नाही, अतिशय दादागिरीने हे लोक चालतायत। आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट आणि इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला 3 तासाच्या वर वेळ लावला। इतकी दादागिरी की मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे दिवस पाठी लागली होती। आज किती दिवस झाले खासदारकीची निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिसचा ताबा आम्हाला दिलेला नाही आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही। आज डीपीडीसीच्या प्लॅनिंगची मीटिंग, आम्ही लोकप्रतिनिधी नाही आहे, खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाही आहे। अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक करतात की यांना बसायला सुद्धा जागा हे लोक देत नाही। आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा, पण आम्ही ऑफिसचा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की मला सॉरी हा, मला 4 तास लेट झाला, पण ते चंपांच्या बैठकीला गेलो। चंपा, तर माझं वय काय, तुझं वय काय, पण मी माझी संस्कृती सोडणार नाही। मी म्हणायला गेलो ते सोडायला पडेल। तसं यशोमती ताई कधीही नॉर्मल बोलतच नाही। असा त्यांचा हात आणि असं लगेच अरे ताई बसा, हो ताई चहा घेऊ, ताई मला आता 3 मिनिटापूर्वी विषय कळला, नाही 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 कुल्ली द्या नाही तर तोडतो। तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं त्याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आलाय का? मी म्हटलं की नाही तोडायचं, तर तुम्ही मी तुमच्या भावासारखे मला ऐकणार आहात का? तुम्ही आलात कशाला? तोडणार तोडणार तोडा। यशोमती ताईंना माझी एवढीच विनंती आहे की आपण खूप खासदार निवडून आल्यानंतर जो अहंकार तुमच्यामध्ये आलेला आहे की मी करो सो कायदा आणि सगळ्या गोष्टी त्यांनी पायाखाली घेतले, उधळलेले आहे आणि वारंवार ते आपल्या जिल्ह्याच्या खासदाराचा अपमान करतात की नवनीत राणांचा बंगला घर जे आहे जे शासकीय मिळालेलं दिल्लीला आहे त्याचा सुद्धा ताबा यशोमतीताई ठाकूर कधी घेणार आहे आम्हाला सांगून द्या.
अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन खासदार बळवंतजी वानखडे आहे, त्यांचा तरी अवमान करू नका. तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्यासोबत आहेत. छगन, महत्त्वाची बातमी आपण अमरावती म्हणून पाहतोय. अमरावतीत आता भाजपा आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय. गौरी, सुरुवातीपासून जर बघितलं तर अमरावतीमध्ये भाजप आणि वर्सेस विरुद्ध काँग्रेस असा वाद जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून आहे. आता नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे झाल्यानंतर देखील त्यांच्या कार्यालयासाठी त्यांना 17 दिवस खासदार होऊन देखील त्यांना त्यांचे कार्यालय मिळाले नसल्यामुळे त्यांनी आंदोलन केलेलं आहे. त्या ठिकाणी पालकमंत्र्यांसमोर काल जर बघितलं आपण तर परिस्थिती अशी उद्भवलेली होती की त्यांना काँग्रेसचे बळवंत वानखडे असेल किंवा यशोमती ठाकूर असतील यांनी त्या कार्यालयाचे कुलूप तोडून त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला होता. मात्र या संपूर्ण वातावरणामध्ये जर बघितलं तर भाजप देखील आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळते. कारण याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट म्हणजे असा आहे की अमरावतीमध्ये राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आहेत आणि आता नवनिर्वाचित निवडून आलेले खासदार जे आहेत ते बळवंत वानखडे आहेत. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर अमरावतीमध्ये 2 खासदार आहेत आणि या दोन्ही खासदारांसाठी एकच कार्यालय आहे. दुसरीकडे जर बघितलं तर खासदारांचे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालय नाही आहेत. मात्र ज्यावेळी आनंदराव अडसूळ खासदार होते त्यावेळी विशेष निधीमधनं हे कार्यालय खासदारांसाठी या ठिकाणी अमरावतीमध्ये बनवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर नवनीत राणाला हे कार्यालय देण्यात आलेलं होतं. आणि आता नवनिर्वाचित बळवंत वानखडे जे खासदार झालेले आहेत त्यांना हे कार्यालय सुपूर्द करण्यासाठीचे ज्या हालचाली आहेत त्या सुरू असताना या ठिकाणी शासकीय लॉक जे आहे ते लावण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे बळवंत वानखडे यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांना ते कार्यालय मिळत नसल्यामुळे त्यांनी अखेर ते कुलूप तोडण्याचा निर्णय घेतलेला होता. पेटलेला पाहायला मिळतोय. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.